नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। या वर्षी 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही सेवा करा, जेणेकरून ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहेत, त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य असेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे। या सेवेचा जर तुम्ही त्या दिवशी अवलंब केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होणार आहेत। 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। तर त्यासाठी गुरुपौर्णिमेला पहिले गुरु तर आपले आई वडील असतात, तर त्यांचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या देवबाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या देवाला गुरु केलेला आहे किंवा स्वामींना गुरु केलं असेल तर स्वामींची पूजा अर्चा करा। त्याचबरोबर नामजप करा, एखादी माळ तुम्ही जप करू शकता। त्यानंतर मग आपण काय करायचं आहे तर घरातल्या आई वडिलांच्या पाया पडल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपण जायचं आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालण्यासाठी। तर या दिवशी तुम्ही 1 तांब्या पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि 7 प्रदक्षिणा मनोभावे करा आणि म्हणजे ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या मनोभावे त्या झाडाच्या तिथं आपण पूजा केल्यानंतर फक्त मनातल्या मनात बोलायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर होणार आहेत। फक्त तुम्ही हा उपाय नक्की गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। नक्कीच तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ।